जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र विकासवासी बशीरभाई तिरंदाज यांचे नातू हकीमभाई इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती घड्याळ्या चिन्हावरती उभे होते आणि जुन्नर तालुक्यामध्ये एक जवळचा युवा सहकारी आज बशीरभाई गेल्यानंतर आमच्या जवळचा एक सहकारी हकीमभाई इनामदार हा नेहमी आमच्या आदिवासी भागामध्ये नेहमी सगळ्यांबरोबर वावरणारा आणि लहान पोरांना प्रेमाने आपुलकीने पाठिंबा देणारा असा एक आमचा सहकारी आज या जुन्नर नगरपालिकेच्या नगरसेवकपदी त्यांची निवड झालेली आहे। तेव्हा सर्वच आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं हकीमभाई यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना भविष्यामध्ये चांगले यश प्राप्त हो अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। लांडे साहेब नमस्कार। नमस्कार। हकीमभाई हे आपले जवळचे सहकारी आहेत, आपण नेहमी पाहतोय। अशी हकीमभाई आणि देवराम लांडे यांची आणि त्यांच्या मुलगा दीपक यांची मैत्री आपण सगळ्यांना माहीत आहे। आज आकिब यांचं जुन्नर नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली, तुमच्या काय भावना आहेत याबद्दल? बबनराव, खरं तर आकिबभाई म्हटला तर माझा मानपुत्र आहे, तसा माझा दीपक आणि माझा अमोल, तसा तिसरा माझा आकिब म्हणून जुन्नर शहरामध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर ओळख आहे। आणि आकिब म्हटलं तर 24 तास अमोल आणि आकिबची खरं तर मैत्री आहे। मी खरं तर बाहेर गेलो, मी आत्ताच खरं तर जुन्नरमध्ये आलेला आहे। मला तो आनंद ऐकून अत्यंत अगदी खुशी आनंद झालेला आहे की माझा आकिब खरं तर एक चांगल्या मताने निवडून आला। आणि विशेष करून म्हणजे पोपटदादाने सांगितल्याप्रमाणे आज ग्रामीण भागातून येणारा माणूस नगरपालिकेमध्ये किरकोळ कामासाठी खरं तर एक हक्काचा नगरसेवक म्हणून खरं तर तावणगावचे उपसरपंच आमचे राजीव गवारी साहेब असतील, या ठिकाणी जालीभाऊ आहे, आपल्याला एक आकिबभाऊ म्हणजे एक हक्काचा नगरसेवक आणि निस्वार्थी नगरसेवक। खरं तर आज बशीरभाई तिरंदाज आज ते खरं तर येंगुळचे रहिवासी आणि त्यांची मम्मी नगराध्यक्ष होती आणि आज एवढ्या खडतर इलेक्शनमध्ये वातावरणामध्ये आकिबभाईचा विजय हा दणदणीत झाला की खरं तर त्याच्या कामाची पावती आकिबभाईला ते झालेले आहे। आणि म्हणून मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो का एवढा मोठा विजय असा त्यांनी मिळवला आणि कष्टाने। खरं तर ते देवाला गेलं, त्यांच्या देवाला तिकडे प्रचारला पण नव्हते। किती दिवस भेटले प्रचारला? 8 दिवस, फक्त 8 दिवस त्याला प्रचारला भेटले। मी म्हटलं अरे हा बाबा फॉर्म भरून कुठे गेले? सौदीला गेलते फॉर्म भरून आणि तिकडनं आले, फक्त 4 ते 5 दिवस त्यांना प्रचाराला भेटले। त्यांचं काम बोलते, त्यांनी केलेले 5 वर्षाचे काम सर्वसामान्य आज जुन्नर नगरपालिकेमध्ये म्हटला तर जे लोक जनतेमध्ये आहेत ती लोक निवडून आलेत। जी निवडून नाही आले त्यांचं अभिनंदन, जी निवडून आल्यात त्यांचं अभिनंदन। पण हे जुन्नर नगरपालिकेने दाखवून दिले का जो माणूस सर्वसामान्य आहे, सतत जनतेमध्ये आहे, पावती खरं तर दिलेली आहे। म्हणून मी आधीचं काही न बोलता मगाशीच मी सांगितलं, माझा मोठा मुलगा माझा दीपक असेल, माझा अमोल असेल, माझा आकिब असेल, की मी कधी लोक म्हणतात तर देवराम लांडेचा हा मानपुत्र म्हणून आकिबभाईची ही ओळख जुन्नर शहरामध्ये तालुक्यामध्ये आहे आणि ती खरं आहे आणि ती शेवटपर्यंत खरंच राहणार आहे। निश्चितपणे आकिबभाईने चांगलं काम करावं, जुन्नर शहरामध्ये सगळ्यांना सहकार्य करावं आणि विशेष करून मावळातून येणारा प्रत्येक माणसाला काय अडचण आली तर निश्चितपणे आकिबभाई ती सोडवल अशा प्रकारच्या अपेक्षा सरपंच आहेत। आपल्या सर्वांच्या वतीने मावळ प्रतिनिधित्व करतो आणि आकिबला या पुढील कार्याला अगदी खुशी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी। हकीमभाई जुन्नर नगर परिषदेमध्ये आपलं नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली, तुम्हाला अभिनंदन। निवडणुकीनंतर सेवक म्हणून आपल्या भावना व्यक्त करा। मला गेल्या 15 वर्षापासून या जुन्नर शहराच्या समाजकारणात राजकारणात मी खूप काम करत आलेलो आहे आणि त्यामुळे मला ही काही निवडणूक जड गेलेली नाही। आणि आता अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी उमेदवारी अर्ज दाखल करून सौदीला गेलो। म्हणजे भारतात क्वचित एखादा असा अपवाद असेल तो उमेदवारी अर्ज भरून भारताच्या बाहेर गेला। याच्यामागं कारण असं की मी मेमध्येच सगळं बुकिंग वगैरे करून ठेवलं होतं। मला प्रभाग क्रमांक 3च्या मायबाप जनतेने मोठ्या मताधिकारी निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो। व जुन्नर शहरातील माझ्या सर्व मित्रपरिवार असेल, तालुक्यात सर्व मित्रपरिवार असेल, अध्यक्ष साहेब असतील,
आमचे पोपट मामा असतील, सावंतचे आपले उपसरपंच साहेब असतील, जालिंदर मामा, पत्रकार साहेब, मी नक्कीच सगळ्या माझ्या नेत्यांना इथं शब्द देऊ इच्छितो की तुमचं आदिवासी भागातील काही कामं असली तर हक्काने मला सांगा. मी 100% तुमची कामं मार्गी लावण्यास 100% प्रयत्न करेन. धन्यवाद.